हरिओम. श्री विष्णू सहस्रनाम. श्रीराम कोल्हटकर यांनी केलेले निरूपण. धन्वी. धनुष्य धारण करणारा तो धन्वी असा सरळ सोपा अर्थ आहे. अनेक थोर संत पुरुषांनी सत्पुरुषांनी वारंवार आपल्याला सांगितले आहे की आपले सर्व देव हे शस्त्रसज्ज आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर असे म्हणत असत की तुम्हाला शांतता हवी असेल तर तुम्ही तुमचे राष्ट्र हे शस्त्रसज्ज असलेच पाहिजे. दुर्बळांची शांती, दुर्बळ व्यक्तीने केलेली क्षमा ही उपहासास प्राप्त होते. त्यांची शांती क्षमा ही हास्यास्पद ठरते. प्रभू रामचंद्र एकवचनी एकवाणी म्हणून प्रसिद्ध आहेत. श्रीरामांचे धनुष्य धारण हे लोककल्याणासाठी आहे. विनाशाय च दुष्कृताम यासाठी आहे. राक्षसी कृत्ये करणाऱ्या व्यक्ती वा समूहास शासन करणे ही ईश्वराच्या नियमानुसार चालणारी गोष्ट आहे. आपल्या शासन व्यवस्थित न्यायालय, पोलीस यंत्रणा, कलेक्टर सारखे व्यवस्थापक, मंत्रीगण इत्यादी गोष्टी असतात. त्याचे एकमेव कारण म्हणजे सत्प्रवृत्त पापभीर व्यक्तींना सुखासमाधानाचे कृतार्थतेचे जीवन जगता यावे म्हणून. बऱ्याच वेळेस वाहतुकीचे नियमन करणारा पोलीस नुसता उभा असेल तर सिग्नल तोडण्याचे धाडस कोणी करत नाही. त्याप्रमाणे आपल्या देवदेवतांच्या हातात असलेली शस्त्रे, मग ते धनुष्य असो वा सुदर्शन चक्र, आपल्याला आश्वासित करते की या शस्त्रांमुळे राक्षसी प्रवृत्तीच्या लोकांचे निर्दालन होणारच आहे आणि सत्प्रवृत्त लोकांचे संरक्षण होणार आहे. एखाद्या प्रसंगी वडीलधाऱ्यांना बालकांच्या कल्याणासाठी थोडे रागवावे लागते, तसेच प्रसंगी कौतुकही करावे लागते. या दोन्ही भूमिका पार पाडण्याची क्षमता त्या पालकांना असणे जर गरजेचे आहे तर या आकाशगंगेमध्ये असणारे कोट्यावधी ग्रहतारे यांचे सृजन, पालन व प्रसंगी निर्दालन करण्यासाठी आवश्यक ती आयुधे भगवंताजवळ असणे किती गरजेचे आहे हे आपल्याला पटेल. धन्वी या नामाच्या निमित्ताने भगवंताच्या याही शस्त्रसज्ज रूपाचे आपण चिंतन करूया. हरिओम.